नमस्कार. विवाह पद्धत बदलणे आवश्यक आहे. आपण विवाह पद्धतीचा विचार करत असू तर मग विवाह मॅरेज पद्धत बदलणे खूप गरजेचे आहे अशा मताचा मी आहे. आणि ती पद्धत का बदलावी आणि कशी बदलावी या संदर्भात मी आज लिहिणार आहे. नक्कीच आपल्याला आवडले तर बदलत्या विचाराचे स्वागत करून बदल करायला हरकत नसावी. लेखक विठ्ठल अवताडे, शेगाव. लग्न, विवाह ज्या एका दिवसाच्या कार्यक्रमात खूप काही बदल, नवीन नाती, नवीन परिवाराचे मिलन, नातेवाईक, मित्र मैत्रिणी आणि आपले हितचिंतक, शुभचिंतक या सगळ्यांच्या जीवनमनावर या एका सोहळ्याचा परिणाम होऊन त्यातून नवीन वाटचाल सुरू होते असे म्हणायला हरकत नाही. मुलगा मुलगी पसंतीपासून तर लग्न पक्के होऊन लग्नाच्या दिवसापर्यंत ही सगळी मंडळी कळत न कळत काहीतरी आपल्या परीने या सोहळ्याला यशस्वी करण्याच्या प्रयत्नात असते. तसा प्रत्येकाच्या आयुष्यातील हा क्षण आनंददायी जीवनाची नवीन सुरुवात करणारा असतो. दोन विसंग परिवार एकत्र एक संघ होऊन कायमचे ऋणानुबंध होतात असा हा विवाह सोहळा आहे. यात काही बदल करणे आवश्यक आहे असे मी म्हणेन. काळानुसार बदल करावा, पण किती आणि कसा याचे भान असावे. आज लग्नाचे वय झाले की सुरुवात होते ती मुलगा मुलगी शोधण्याची, त्यानंतरची प्रक्रिया दाखवण्याची पद्धत आणि त्यानंतर साक्षगंध, त्यानंतर प्री वेडिंग शूट आणि लग्न असा हा सगळा प्रवास असतो. नक्कीच आज ज्या जनरेशन मध्ये आपण राहतो त्यात हे सगळं काही नवीन नाही किंवा याला विरोध दर्शवणारा मी नाही, पण यात काही बदल करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. याबाबत सविस्तर बोलायचे तर मी पुढे असा म्हणेल की आज मुलगा आणि मुलगी शोधताना बरीच सोशल साईट, विवाह संस्था आणि सामाजिक संघटना मदत करतात, त्यासाठी त्यांचे अभिनंदन. पण प्रत्यक्ष जे पालक स्थळ शोधत आहेत त्यांनी करावयाचा बदल असा की स्थळ शोधताना प्रत्यक्ष चौकशी करावी. इकडून तिकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे निर्णय घेऊ नये, म्हणजे नुकसान होणार नाही. माहिती 100% खरीच मिळेल असे नाही. असे असते तर आज बहुतांश पुनर्विवाह करण्याची गरज भासली नसती. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुलगी बघण्याचा कार्यक्रम बदलला गेला पाहिजे. आज प्रत्यक्ष अनुभवातून असे लक्षात येते की मुलगी बघायला गेल्यानंतर संपूर्ण हॉलमध्ये पाहुणे असतात. मुलगा निवांत सगळ्यांमध्ये मिसळून जातो, पण मुलगी जेव्हा येते तेव्हा ती घाबरलेली असते आणि त्यातही त्या मुलीलाच प्रश्न विचारले जातात आणि त्या 10 मिनिटांमध्ये मुलाच्याही लक्षात ती मुलगी येणं अवघड असतं. म्हणजे काय तर मुलीलाच प्रश्न का विचारावे, मुलींनी मुलांना प्रश्न का विचारू नये, एक फॅमिली पद्धतीतून दाखवण्याचा कार्यक्रम का होऊ नये, आई वडील, भाऊ बहीण सर्वांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम का करू नये. म्हणजे आजचा विचार केला तर हे आवश्यक आहे असे मला वाटते. दोन परिवार एकत्र येऊन बघण्याचा कार्यक्रम असला तर काय हरकत आहे. त्यानंतर विषय येतो साक्षगंधाचा, एंगेजमेंट. आता या कार्यक्रमातही थोडाफार बदल करायला हरकत नसावी अशा मताचा मी आहे. हा कार्यक्रम लग्नाच्या वेळीच केला तर किंवा लग्नाला उशीर असला आणि आधी साक्षगंध करून ठेवायचे असले तर या निमित्त आपण अवाजवी अनावश्यक खर्च न करता थोडक्यात हा कार्यक्रम करावा आणि त्यांचे नियोजनाचे पैसे लग्नासाठी वापरावे असा माझा विचार आहे. कारण त्यानंतर येते ते आजच्या पद्धतीने प्री वेडिंग शूट. ही संकल्पना नवीन असली तरी हल्ली त्याची फॅशन म्हणा नाही तर पद्धत आली असं म्हटलं तरी चालते. असो, या निमित्ताने लग्नाआधी मुला मुलींना स्वभाव आणि एकमेकांना समजण्यास मदत होते असे आपण गृहीत धरू. पण हे आवश्यक आहे का हा एक प्रश्न माझ्या मनात आहे. आपण नवीन पद्धती स्वीकारणारे आहोत तर मग ही मी म्हटल्याप्रमाणे मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात मुलगी सुरुवातीपासून असायला हवी. मुलगा ज्याप्रमाणे प्रश्न विचारतो त्याप्रमाणे मुलीला प्रश्न विचारण्याचे व मत मांडण्याचे स्वातंत्र्य का असू नये असे माझे मत आहे. यानंतर येतो लग्न सोहळा. नक्कीच दोन्ही परिवारासाठी हा जीवनातील सगळ्यात जास्त आनंदाचा क्षण असतो. या आनंददायी सोहळ्याला जास्तीत जास्त आनंदी करण्याचा आपला प्रयत्न असतो. पण हे करत असताना एक नक्की सांगेल की भावनेच्या भरात आणि आजच्या पद्धतीच्या ओघात अनावश्यक आणि अवाजवी अनाठायी अतिशय खर्च करणे योग्य आहे का. पण आज थोडं 2 वर्ष आधी जाऊन विचार केला तर
आपण सगळ्यांनी कोरोना काळ बघितला आहे. सकाळी पहाटेच्या वेळी 4-5 लोकांच्या उपस्थितीमध्ये आपण लग्न लावली. या काळात आपल्याला विश्वास स्वतःवरही नव्हता की पुढे काय होईल, कसं होईल. मग आज आपण ही परिस्थिती विसरलो, पण का असो. दुसरे महत्वाचे, आज आम्ही विचार करतो मुलगा सेटल पाहिजे, शेती, जॉब, घर सगळं त्याच्याकडे असावं. मग साधा विचार केला की हा असा खर्च टाळून त्या मुलाला पुढे जाण्यासाठी वापरला तर मला नाही वाटत आपली मुलगी कधी दुःखी राहणार. इतक्या मोठ्या मनाची माणसं आज नाहीत हे सत्य आहे. कारण आज संबंध जोडताना बरोबरीचा शोधला जातो. अपेक्षा वाढल्याने बहुतांश लग्नाळूंचे वय निघून जात आहे, पण कोणी विचार करायला तयार नाही की बोलायला तयार नाही. आणि मग आपण म्हणतो कठीण परिस्थिती झाली, अवघड झालं. पण समाज पुढे जाण्यासाठी सामाजिक जाणीव म्हणून आपण काही बदल करायला कधीच तयार नसतो हे नक्की. म्हणजे समाजाच्या हिताचा विचार आपण मांडणार, पण कृतीतून समाज परिवर्तन घडवण्यासाठी कधी पुढाकार नाही घेणार हे वास्तव आहे. अनावश्यक खर्च टाळून लग्न लागले पाहिजे. मूळ मुद्दा माझा हाच आहे की लग्नाला लागणारा सर्व खर्च टाळून अगदी साध्या पद्धतीने लग्न करून सगळं लागणारा खर्च हा त्या नवविवाहितांच्या नावाने बँकेत फिक्स डिपॉझिट केला तर भविष्यात त्यांची त्यांना मदतच होईल. किंवा त्या मुलीच्या नावाने सगळे पैसे टाकले तर तिच्या भविष्याची सोय होईल. कारण आज शेती बघितली जाते त्याचे कारण तेच आहे. भविष्य कोणी सांगू शकत नाही. म्हणजे आज हुंडा पद्धत बंद झाली असली तरी अप्रत्यक्ष ती सुरू असल्याचे दिसते असे मी म्हणेन. कारण मुलाकडे शेती पाहिजे, जॉब पाहिजे, म्हणजे एक प्रकारे हुंडाच झाला. शिवाय आज ज्या पद्धतीने आपण वावरत आहोत, लग्न किंवा दोन परिवाराचे ऋणानुबंध जुळून येणं यापेक्षा जास्त मार्केट मधल्या स्पर्धेतून आवडीनिवडीतून प्रोडक्ट चॉईस करण्याची पद्धत ही संबंध जोडताना निर्माण झाल्याचे भासते. माझा जावई असा, माझा जावई तसा हे सांगताना स्टेटस दिसलं पाहिजे, पण त्याचे परिणामही आपल्याला दिसत आहे हे दुर्लक्षित करून चालणार नाही. शेवटी सगळ्यांचा मूळ आहे सुख, आणि या सुखा संसारासाठी परिवार बघणं, माणसं बघणं, मन मिळवून भावना जोपासून आणि रेशीम बंध ज्याला म्हणतो त्या पद्धतीने पुढे जाणे महत्वाचे आहे. नाहीतर आजच्या परिस्थितीप्रमाणे जर पुढे जात राहिलो तर उद्या परिस्थिती फार विचित्र असू शकते. आज प्रत्येकाची जबाबदारी आहे. हा समाज टिकला पाहिजे, ही संस्कृती टिकली पाहिजे आणि आपण ही यासाठी प्रयत्नशील असलो पाहिजे, नव्हे तर ही आपली जबाबदारी असली पाहिजे. सरतेशेवटी इतकंच उद्दिष्ट स्पष्ट करेल की अनावश्यक अनाठाई खर्च टाळून त्या पैशातून आयुष्य सुंदर करण्यासाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे. वास्तव परिस्थिती बघता मी माझे विचार मांडले. कुणाला आवडले असेल, कुणाला टोचले असेल तर लहान आहे म्हणून क्षमस्व. लग्न म्हणजे पोरीच्या आणि पोराच्या आयुष्याशी दोन परिवाराचे केलेला सौदा असे काही चित्र आज सामाजिक पातळीवर दिसत आहे. आज लग्न मुला मुलींचे कमी आणि त्यांची शेती आणि नोकरीचे केल्या जात आहे असे दिसते. लग्न करताना अपेक्षेच्या ओझ्याखाली कर्तृत्व दाबून जाते. एवढे मात्र तुर्तास एवढेच. भेटू नवीन व्हिडिओ सोबत. आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि इतरांना पाठवा. धन्यवाद.